विधानसभा निवडणुका पार पडल्या। यात महायुती सरकारला एक हाती सत्ता मिळाली। महायुतीचं सरकार सत्तेत आलं। आता पालकमंत्री पदाच्या निवडीबाबत सर्वांना उत्सुकता आहे। सोलापूरच्या पालकमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची चर्चा जोरात आहे। या चर्चेदरम्यान दिलीप माने हे चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहेत। सविस्तर बातमी पाहूयात। त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील। सोलापूरच्या पालकमंत्री पदासाठी भाजपचे जयकुमार गोरे, चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे दत्ता मामा भरणे यांची नावं चर्चेत आहेत। यात दत्ता मामा भरणे आणि चंद्रकांत पाटलांचं नाव पिछाडीवर पडल्याचं बोललं जात आहे। जयकुमार गोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अधिक आहे। जर सोलापूरच्या पालकमंत्री पदाची माळ जयकुमार गोरे यांच्या गळ्यात पडली तर दिलीप माने यांचा सोलापूरच्या राजकारणात पुन्हा दबदबा वाढू शकतो। जयकुमार गोरे आणि दिलीप माने यांचे संबंध अत्यंत निकटचे आहेत, हे सर्व श्रुत आहे। दुसरीकडे दिलीप माने यांनी अजित पवार यांच्याशी जवळीक साधली आहे। मागील 15 दिवसात त्यांनी अजित पवार यांची 2 वेळा भेट घेतली आहे। सध्याचं राजकीय वातावरण पाहिल्यास येणाऱ्या काळात दिलीप मानेंचा शिक्का जोरात चालणार असल्याचं चित्र आहे।